परभणी जिल्हा दुष्काळासाठी ओळखला जाणारा, जिथे पाणी आटतं, विहिरी कोरड्या पडतात, जिथे जमिनी तळफळतात आणि माणसाच्या डोळ्यातही थकव्याची सावली उतरते. इथे सूर्य उगवतो दररोज, पण आशा उगवणं कधी कधी कठीण होतं. पण इथेच एक ठिकाण आहे जिथे दुष्काळातही करुणा सुटली नाही, जिथे गोमातेवरचं प्रेम पाण्यासारखं वाहत राहिलं. तहानलेल्यांसाठी आशा बनून, असहायांसाठी आधार बनून आणि भयभीत डोळ्यांसाठी सुरक्षिततेचा श्वास बनून. जिथे निसर्ग फक्त दिसत नाही, तो शांतपणे बोलत असतो. जिथे मातीला सुगंध आहे इतिहासाचा आणि हवेत दरवळ आहे श्रद्धेचा, असा हा उंच सखल भूमीचा पवित्र तुकडा श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा. इथे आधुनिक विस्तारवादाचा गोंगाट नाही, ना उंचच उंच इमारती, ना टावर्सची सावली. इथे आहे मोकळी हवा, हिरवीगार जमीन, वृक्षांची साक्ष आणि निळ विशाल आकाश. या सगळ्यात एकच स्पंदन जाणवतं, एकच विचार, एकच प्रेरणा. ते स्पंदन म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. या गोशाळेत पाऊल टाकताच माणूस जणू स्वतःलाच भेटतो. शेकडो गोमातांचा पवित्र निवास असलेली ही अद्भुत आणि प्रेरणादायी गोशाळा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात स्थित आहे. ही केवळ गोशाळा नाही, ही आहे श्रद्धा, संस्कार आणि स्वराज्याच्या मूल्यांची जिवंत अनुभूती. नमस्कार, मी संतोष रामचंद्र जाधव आणि मी शरद गुडे. आपण आलो आहोत महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामध्ये, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव या गावी छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेला भेट देण्यासाठी पाटील फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून. ही गोशाळा 500 पेक्षा अधिक गोवंशांची आई आहे. 140 केसेस मधून 300च्या वर गायी कत्तलखान्यात जाणार होत्या. या सर्व गायींना वेळ रोखून त्यांची इथं गोशाळेमध्ये भरती केलेली आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी, त्यांचं पालन पोषण जोपासण्याची जबाबदारी इथल्या कोरे कुटुंबियांनी घेतलेली आहे. चला तर आपण भेट देऊया त्यांच्या छत्रपती गोशाळेला. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या गोशाळेची माहिती आमच्या मित्राच्या माध्यमातून मुंबईपर्यंत पोहोचली. स्वागत आहे. धन्यवाद सर. आणि उत्सुकता म्हणून आपल्या गोशाळेला भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहे. मी संतोष जाधव आणि माझे मित्र गुडे सर. स्वागत आहे. एंट्री करत असताना आम्हाला तुमच्या गोशाळेच्या बाहेर एक बोर्ड दिसला. त्या बोर्डवरती असं लिहिलं होतं, विषमुक्त गो आधारित सेंद्रिय शेती प्रकल्प. नेमकं याचं स्पष्टीकरण देताना आपण काय सांगा? सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा, राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या गोशाळेमध्ये आपण आलात. मनपूर्वक आपल्या सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत करतो. तुम्ही जे वाक्य सांगितलात, गो आधारित सेंद्रिय शेती प्रकल्प. आज बघा साहेब, विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न आणि रोगमुक्त भारत निर्माण करण्याची गरज आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजे, पण शेजारच्या घरात किती दिवस, माझ्या घरात का नाही, नक्कीच हा विचार घेऊन आम्ही आता काम करतोय. तर आज आपण पाहतोय दिवसेंदिवस दवाखान्यांमध्ये डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दी होत आहे. आणि मग ही रुग्णांची गर्दी का होत आहे, तर सगळ्यांच्या घरी आता कमी अधिक प्रमाणामध्ये विषारी धान्य, विषारी अन्न जात आहे, भाजीपाला सुद्धा विषारी जात आहे. आणि मग हे कुठेतरी आता ही श्रृंखला थांबायची असेल तर गो आधारित शेती करावं लागेल. कारण आमच्या संस्कृतीनं गो मातेला आईचं स्थान दिलेलं आहे. म्हणून आपण देवाला जातो बघा, महादेवाच्या मंदिरात जरी गेला तर महादेव म्हणतात की अगोदर नंदीचं दर्शन घ्या, नंतर माझ्याकडे या. नक्कीच. भगवान श्रीकृष्णाला आपण गोपाल म्हणतो, गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणतो. म्हणजे आपल्या देवादी देवांना सुद्धा गायींना एवढं महत्व दिलेलं आहे. म्हणून आपण ते घेऊन गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्र वसते धन्वंतरी, या म्हणीप्रमाणे गायीच्या शेणामध्ये जीवाणूंचा जो वास आहे, म्हणजे लक्ष्मी मातेनं स्थान गोमातेच्या शेणामध्ये स्वीकारलेलं आहे.
वा. आणि लक्ष्मी म्हणजे आपण पैसा समजतो, बरोबर आहे का? आणि मग या गोमातेच्या शेणामध्ये पैसा आहे, खरी लक्ष्मी आहे. आम्ही अनालिसिस केले, गाईच्या शेणामध्ये 1200 प्रकारचे जीवाणू आहेत जे आमच्या मातीला पोषक आहेत. वा. आणि गाईच्या गोमूत्राचं पण आम्ही अनालिसिस केलं, तर गाईच्या गोमूत्रामध्ये शेणाच्या 5 पट अधिक ताकद आहे. वा. म्हणजे 5100 जीवाणू हे गोमूत्रात आहे. मग हे शेण आणि गोमूत्र याचं कॉम्बिनेशन हे काय आहे, तर हे लक्ष्मी जे आहे ते आम्ही आमच्या आईला दिली. म्हणजे ही धरणी माता आम्ही म्हणतो. भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला माता आहे आणि या धरणी मातेला सुद्धा माता आहे. काय झालं बघा, 1970च्या दशकापूर्वी या देशात हरित क्रांती येण्यापूर्वी 1 ग्रॅम मातीचं जर अनालिसिस केलं तर त्यामध्ये 2 करोड जीवाणू सापडायचे. आजची परिस्थिती काय आहे, या रासायनिक खताचा, रासायनिक औषधांचा भडीमार केल्यामुळं आज 1 ग्रॅम मातीचं जर निरीक्षण केलं तर त्यामध्ये फक्त आपल्याला 20 ते 40 लाख जीवाणू सापडत आहेत. म्हणजे 80% जीवाणू नष्ट झाला, म्हणजे 80% मातीतला जीव संपला. याला जबाबदार कोण आहेत? आम्हीच आहेत. मग काय झालं, हळूहळू आमची ही माती नापिकीकडे जात आहे. आणि या नापिकी मातीला जर आम्हाला सुपीक करायचं असेल तर आम्हाला गो आधारित शेती करावी लागेल. बरं, दुसरं काय झालं, केवळ माती नापीक नाही झाली, त्या मातीमध्ये आपण विषारी खत, विषारी रसायने हे टाकल्यामुळे काय झालं, मातीतही ते विष गेलं आणि निश्चितपणाने ते आईच्या पोटातून तिच्या बाळाच्या पोटात अर्थात ते धान्यामध्ये आलं, भाजीपाल्यात आलं आणि भाजीपाल्यामधून मानवी आरोग्यावर आलं आणि मग घराघरामध्ये आज रोगी निर्माण होत आहेत. असं एकही घर दाखवा ज्याच्या घरामध्ये एखादा आजारी माणूस नाही. प्रत्येक घरामध्ये शुगर आहे, प्रत्येक घरामध्ये बीपी आहे, प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे आजार आलेले आहेत आणि कॅन्सर सारखा महाभयानक राक्षसानं आता थैमान केलेलं. पूर्ण भारत देशाला आपल्याला धान्य पुरवणारं राज्य म्हणून पंजाबला ओळखलं जायचं. आजची स्थिती काय, भडीमार खतांचा, भडीमार रासायनिक औषधांचा वापर केला. आज पंजाब मधून 2 रेल्वे जात आहेत, एक भटिंडा टू याला जाते राजस्थानला आणि एक दिल्लीला जाते. त्या रेल्वेचं नाव आहे कॅन्सर ट्रेन. त्या रेल्वेमध्ये केवळ कॅन्सर पेशंट आहेत, दररोज 2 रेल्वे भरून जात आहेत. म्हणजे कुठे आहेत आम्ही प्रगती करतोय का अधोगती करतोय? उदाहरण पंजाबचं सोडा, महाराष्ट्रामध्ये मुंबईला धान्य भाजीपाला पुरवठा म्हणजे भाजीपाल्याचं केंद्र ज्याला म्हणतो, कोल्हापूर जिल्ह्यातला एक शिरोळ नावाचा तालुका आहे. त्या एका शिरोळ तालुक्यामध्ये 20,000 लोक कॅन्सरचे सापडले. म्हणजे असं वाटतंय का की जे लोक भाजीपाला खात आहेत किंवा जे लोक विषारी अन्न खात आहेत त्यांना रोग होतो, जे पिकवत आहेत त्यांना सुद्धा होत आहे. म्हणून आता बदलण्याची गरज आहे, मूळ मानसिकतेवर येण्याची गरज आहे. जुनं ते सोनं आहे. आता गो आधारित शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. सुरुवात इथून केली पाहिजे की मी, माझं घर, माझा संसार, माझा परिवार एवढा विचार आहेच आहे, याबरोबर माझा देश हा विचार आम्हाला करायचा असेल तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या संसारापासून सुरुवात करा की सेंद्रिय धान्य जे घरी लागतं तेवढं तरी तुम्ही सुरुवातीला पिकवा. तुम्हाला एकदा विश्वास आला की निश्चितपणे देशासाठी करा. आणि हे सगळं करण्यासाठी आमची गोशाळा पूर्णपणे मदत करणार आहे. ज्यांच्याकडे गोधन आहे त्यांना आम्ही पूर्ण प्रशिक्षण देऊ, त्यांना गायधारी शेती कशी करायची, गोमूत्राचं औषध कसं बनवायचं, गो कृपा अमृत नावाचं जे सेंद्रिय टॉनिक आहे ते आतापर्यंत 92,000 शेतकऱ्यांना आम्ही वाटप केलेलं आहे. तर त्या टॉनिकचा उपयोग काय की सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषक द्रव्य, म्हणून ज्यांना सेंद्रिय शेती करायची त्यांना खत कसं बनवायचं याचं पूर्ण प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. आणि ज्यांच्याकडे गोधन नाहीये त्यांना आम्ही आमच्याकडे जे खत तयार करू, आम्ही गोमूत्रापासून दशपर्णी अर्क बनवतो, गोमूत्रापासून आम्ही रामबाण नावाचं औषध बनवतो, दशपर्णी अर्क 10 प्रकारच्या विषारी वनस्पती. सर, मगाशी तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक संस्कृत श्लोक म्हणालात आणि त्यानंतर दशपर्णी अर्क असा शब्द वापरतात. दशपर्णी अर्क म्हणजे नेमकं काय? हे बघा, आज आपण म्हणतोय की रोगराई वाढत आहे. रोगराई वाढणं थांबायचं असेल, पिकांवर जी किडी येतात त्यांना कीडनाशक गाईच्या गोमूत्रापासून तयार करतायत. मग आम्ही त्या निसर्गामधील ज्या वनस्पतींना गोमाता खात नाही, फॉर एक्झाम्पल रुचकी, रुई ज्याला आपण हिंदीमध्ये आकडा म्हणतो, किंवा धोत्रा आहे, बेशरम आहे, गुळवेल आहे, कडुनिंब आहे, कनेरी आहे, घाणेरी आहे, असे ज्या वनस्पती आहेत यांच्यामध्ये विषारीपणा आहे. हे आम्ही विषारी तत्व त्यांची चटणी करून 40 दिवस गोमूत्रामध्ये भिजवतो आणि या 10 प्रकारच्या वनस्पती ज्यावेळेस गोमूत्रात भिजतात मग ते गोमूत्रातले अर्क आणि त्या वनस्पतीचा अर्क आल्यावर मग ते आपण वापरायचं. तर ते पेस्टिसाइड म्हणून जर फवारलं तर अतिउत्तम सर्व प्रकारच्या आळ्या, सर्व प्रकारच्या किडीसाठी ते काम करतं. म्हणून त्याचं नावच आपण दशपर्णी, पर्ण म्हणजे पानं, दश म्हणजे 10, गोमूत्रामध्ये भिजून
म्हणजे दोन्ही yes. 10 विषारी वनस्पतींचा अर्क बनवून Yes. तो तुम्ही Yes. जंतुनाशक म्हणून वापरता. बरोबर. फार चांगली सुंदर अळीनाशक म्हणून वापरतो. फार Yes. सुंदर संकल्पना आहे. नमस्कार डॉक्टर, नमस्कार सर. आपण इथे कधीपासून सेवा देत आहे? सर मी एक 2017 पासून इथं येतो सर. रोज दोन तास सेवा देतो जनावरांना. आपला थोडक्यात परिचय काय द्या? मी डॉक्टर विनायक कराळे. माझं LIC डिप्लोमा कम्प्लीट झालेला आहे. जवळपास 2017 पासून मी रेग्युलर रोज 2 तास इथं गोसेवा करतो जनावराला. बरं. ज्याने की ऍक्सिडेंट मधून काही पोलीस कारवाईमधून वाचलेले जे जनावर असतात बरं. त्यांना मार लागलेला असतो, फ्रॅक्चर असतात, त्यांनी ड्रेसिंग करावं लागतं त्याची. तर डॉक्टर साहेब मला सांगा, एखाद्या गाईचा प्रसूत काळ जवळ आलेला आहे तर त्याचा अंदाज कसा लागतो आणि काय ट्रीटमेंट करता तुम्ही? सर ते कसं राहतं, ज्यावेळेस गाय ज्यावेळेस हिटवर येते अगोदर 9 महिन्याच्या अगोदर, त्यावेळेस आपण ज्यावेळेस त्याला नॅचरली आपला ब्रीडिंग करतो त्यावेळेस त्याची आपण ती तारीख आपण लिहून ठेवलेली असते. बर बर. एक ते विषय ज्या दिवशी समजा ती हिटवर आली त्या दिवसापासून 9 महिने कम्प्लीट जर तिला झाले तर समजा आपण त्याच्यावर एक अंदाज काढू शकतो की तिचे दिवस म्हणजे एकूणच त्याची नोंद केलेली हा असते नोंद केलेली असते आपल्यापाशी संपूर्ण जनावरांची नोंद बरोबर, केलेली आहे. बरोबर. आणि त्याचा कास पण असं समजा फुटतो जनावर असं. ओके, हा ते एक लक्षण हा आहे. त्याच्या वजनामधून बाहेर येतं, पल्स बाहेर येतो. पर्स बाहेर येतो, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला ते अंदाज करता येतो. येतो. ओके डॉक्टर साहेब, तुम्ही इथे इतके वर्ष सेवा देताय गायींची, यात सर्वात अवघड प्रसंग केव्हा आला आणि त्याच्यातून तो तुम्ही कसा हाताळला? तर काय झालं सर, एक वेळेस आमची एक गीर गाय, तिचा येण्याचा टाइम झाला होता. बर. हा आणि मग त्या गायीमध्ये ऍक्च्युली 2 काल्प होते. त्यावेळेस आपण काय केलं सर, मधात म्हणजे समजा त्याचे हात घालून संपूर्ण त्याची डिलिव्हरी बर. व्यवस्थित अगोदर एक पहिला काल्प आपण काढून घेतला. काय झालं होतं सर, त्याचा पाय दुसऱ्या काल्पच्या डोक्याच्या वरती आला होता, जेणेकरून त्याची नॉर्मल डिलिव्हरी व्हायला प्रॉब्लेम येऊ लागला आपल्याला. बर बर. त्यामुळे आपण काय केलं सर, मदत आपले ग्लूज वगैरे घालून मदत हात टाकून ते त्याचा पाय जे आहे दुसऱ्या काल्पच्या डोक्यावर आलेला ते सरळ करून व्यवस्थित पहिला काल्प आपण काढून घेतला. पहिला काल्प काढून घेतल्याच्या नंतर गाय म्हणजे तिला बरं वाटलं, चांगलं वाटलं. नंतर तो दुसरा जे काल्प जे होता ते ऑटोमॅटिकली बाहेर. ओके. हा डॉक्टर साहेब, आपण या गोशाळेमध्ये सेवा देत असताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे गेले असाल. हो. आणि त्या प्रसंगातून आपल्याला अनेक अनुभवही आले असतील. तर आपल्या त्या अनुभवातून आपल्या भावना कशा पद्धतीने व्यक्त कराव्या? जनावर ज्यावेळेस आपण कटाईला जाते वेळेस येतं आपल्याकडे, त्यावेळेस एवढं काय काय बिकट अवस्थेमध्ये जनावर असतं सर. काय काय जनावर शेपूट तुटलेलं असतं, काय काय जनावर शिंग मोडलेलं असतं, काय काय जनावरांचा पाय सुद्धा फ्रॅक्चर झालेला असतो. तर ते आपल्या इथं गोशाळेमध्ये आल्याच्या नंतर त्याला आपण व्यवस्थित उतरून घेऊन त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करणं, टायमाला त्याला वेळोवेळी डोस देणं, त्याला मल्टीव्हिटॅमिन भेटते सायरप म्हणून, ते कंटिन्यू 2-3 टाइम चालू ठेवणं हे आपण करत असतो. सर ही गोशाळा माझे कुटुंब आहे सर. मी इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारे सेवा देत राहील. जनावरांची ट्रीटमेंट वेळोवेळी करणं कंटिन्यू मध्ये चालू ठेवायचं. आपला अनुभव ऐकून अगदी छान वाटलं. आपल्या या सेवेतून, आपल्या अनुभवातून लोकांपर्यंत एक चांगला संदेशच जाणार आहे, त्याबद्दल खात्री आहे. धन्यवाद डॉक्टर. दुष्काळातून वाचविल्या जीव गोवंशातील, धन्य ती कृपा मातेजी, हात धरिला माझा. 2011, 2016 आणि 2019च्या दुष्काळात जमिनीत पाणी नाही, गायींसाठी चारा नाही आणि शेतकरी राजा पूर्णपणे असहाय्य होता. पण त्यावेळी गोमाता उपाशी राहू नये यासाठी कोरे कुटुंबाने स्वखर्चातून चाऱ्याच्या ट्रकची सुरुवात केली. धन्य ती कृपा मातेजी, हात धरिला माझा. सेवा हीच उपासना, भाव अंतरी जागा, गोमाता पावन करते कर्म जपत वागा.
गोमायेच्या चरणी केली सेवा वर्ग. बाबा काय सांगाल म्हणजे एवढं सगळं तुम्ही जे आज साम्राज्य निर्माण केलंय गायींचं, या गायी कुठून आल्या? माझ्याकडे पहिल्या 40 गायी होत्या, गावरान गाई, लाल कंदारी. बरं सुरुवातीपासून मला शेतीचा वाद आहे. बरं ओढलोपार्जित आपली सगळी शेती आहे. पहिली 36 एकर शेती होती ओढलोपार्जित. बरं ही नंतर 10 एकर मुलांनी घेतली खरेदी. माझ्याकडं 2-3 विहिरी आहेत, 2 बोर आहेत. बोरला पाणी भरपूर आहे. बरं 2 शेततळे आहेत आणि सौर पंपाचे 1-2-3 आहेत. तर बाबा असं आज शेतकरी जगेल तरच देश जगेल या उक्तीप्रमाणे आज जो तुम्ही वसा घेतलेला आहे आणि त्या वसा घेतल्याच्या या कार्यभारामुळे आज जगभरात तुमचं, महाराष्ट्रभरात तुमचं सगळीकडे नाव गाजतंय. आज आपण जे उपक्रम हाती घेतलेले आहेत त्या उपक्रमाच्या माध्यमातून सेंद्रिय खत कसं तयार करावं त्या गोधनापासून आणि गोधन कसं वाचवावं याच्याबद्दलही प्रेरणा मिळेल. तर तुम्ही अजून पुढे काय सांगाल? जनमानसामध्ये महाराष्ट्रभर तुमचे जे सेवा आहे ती पसरत आहे. शेती वाचेल तर शेतकरी वाचेल या उक्तीप्रमाणे आज आपण जे कार्य हाती घेतलेले आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काय सांगाल या युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रावर तुम्हाला ऐकत आहेत लोक? 2016-17 दुष्काळ होता, पाणी नव्हतं. माझ्याकडच्या ज्या गायी होत्या त्याही जगाव्यात आणि शेतकऱ्याची व्यथा होती. काही गरीब शेतकरी गायी सोडून खाटकाला देऊ लागले, कत्तलखान्याला जाऊ लागल्या गायी. मी आमच्या मुलाला म्हणलं आपल्या बरोबर हे होईल म्हणून त्यावेळेस ती चारा छावणी चालू केली. तर आपल्या मुंबईच्या काही लोकांनी थोडस सपोर्ट केला. त्याने म्हणले की 200 ते 250 गायी तुम्ही सांभाळू शकता, तेवढं आम्ही देऊ. पण पहिल्या दिवशी इथं 350 गायी आल्या. वाढत वाढत 1500, 1200, 2000ची संख्या झाली. आज 2000 ची संख्या आपल्या या शाळेमध्ये झाली आहे. 3 वर्ष कंटिन्यू चालवली. 2000 संख्या होती. 400 लोकांचं 2 टाइमचं जेवण. अरे आम्ही दररोज 2000 जनावरला पेंड, कडबा, बिलोली, नांदेड, भालकी पासून कडबा आणला. इतक्या लांबून कडबा आणला टोटल. आणि आजही दररोज 1 टेम्पो वाडा किंवा मक्याचा हिरवा चारा बरं हे कंटिन्यू दररोज एक असते गायींना. पुन्हा परत ह्याचं सोयाबीनचं गुळी आहे. प्रकारच्या बाबा इथं गायी आहेत तुम्ही सांगाल काय? गायी इथं 4 प्रकारच्या आहेत. गावरान म्हणजे लाल कंदारी गायी आहेत जास्त संख्या. त्याच्यानंतर गीर गायी आहेत. बरं गीरच्या नंतर ते आपले खिलार गायी आहेत. बरं बरं. आणि मला सांगाल का एक छोटासा लहान प्रश्न आहे की आज तुमची शेती आहे ही किती एकरामध्ये तुमचं गोधन वसलेलं आहे आणि त्या गोधनासाठी त्या गायींसाठी चारा जो आहे तुम्ही मका वगैरे काय देता? माझी 10 एकर शेती गेली ह्याच्यात सर. बरं 10 एकर शेती गेली ह्याच्या शेड मध्ये आणि खाली गवत आहे. बाबा हे सगळं सांभाळत असताना तुमच्या मुलांची तुम्हाला साथ आहेच, बिलकुल बरोबर आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणाले की शासनाचं काय याला पाहिजेतच. शासनाकडून थोड्याफार प्रमाणात मदत मिळते. हा सगळा कारभार तुम्ही चालवता कसा? गवत लावलेला ती 4-5 एकर. कमी जास्त झालं तर मी ऊस तोडून आणून टाकतो जनावराला. ऊस आहे खाली 5-6 एकर, 5 एकर ऊस आहे. एखाद्या दिवशी अनावधानानं वाहन जर नाही आलं, मका किंवा ते वाढ नाही आलं तर खालचा ऊस आणून जनावरांकरता टाकतो. गायीविषयी तुम्हाला कंटिन्यू. प्रेम आहे. आणि परत हरभऱ्याची चुनी आहे, पेंड आहे, भुसा आहे बरोबर आहे. तुम्ही आणि मुरघा सुद्धा आहे. म्हणजे नियमित खाद्य जर कमी पडलं तर तुम्ही प्रसंगाला ऊस तोडून सुद्धा गायींना बिलकुल. तर असा हा जो ओघ आहे या गोधनासाठी, हा मदतीचा ओघ असाच येत राहो आणि सर्वत्र सर्व स्तराकडून महाराष्ट्रातून तुम्हाला त्या गोधन वाचवण्यासाठी मदत मिळत राहो अशी मी सर्वांना आवाहन करतो. आणि तुमच्याकडनंही मदतीस किंवा त्या गोधनासाठी ती आपल्या गायी वाचवण्यासाठी काय संदेश द्याल तुमच्याकडनं ते आम्हाला जरा कॅमेऱ्यातून सांगाल का प्लीज? ठीक आहे. मी असेपर्यंत त्या कत्तली गायी जाऊ देणार नाही. त्याचं संगोपन करेल आणि पुढे मुलाला सुद्धा सांगेल तेच. वा गोवंश वाचण्याकरता कुणी पुन्हा फुलाची पाकळी दिली त्यापासून आम्ही गायी वाचू आणि असाच शेतकऱ्याला संदेश देऊ की त्यापासून बाबा की गोमातेचा तुमच्या आशीर्वाद पाठीशी असावा ही आमची सदिच्छा आहे. गोमायेच्या चरणी मी
केली सेवा प्रीती. त्या काळामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती होती. या दुष्काळामध्ये सामोरे जायचं कसं? महाराष्ट्रामध्ये मराठवाडा म्हणजे दुष्काळाचं आणि मराठवाड्याचं नातं हे कायमस्वरूपी होतं. पाण्याची व्यवस्था नाही, चाऱ्याचा अभाव, शेतकऱ्यांकडे भरपूर प्रमाणामध्ये गोधन होतं, गोमाता होत्या, पण त्या गोमातेला पाणी पाजवायला पाणी नव्हतं, चारा नव्हतं, कारण दुष्काळच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरला होता. काय करणार? सुरुवात अशी झाली, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या काम सोबत करत असल्यामुळे शेतकरी राजा आपण कनेक्ट होतो आणि शेतकरी राजा आपल्याकडे आला आणि आपल्याला सांगितलं शेतकऱ्यांनी की आपल्याला काहीतरी करावं लागेल. गोमाता जर वाचवायची आहे, जगवायची आहे, ह्या गोमातेला जर पाळायचे तर आपल्याला काहीतरी व्यवस्था करावं लागेल. आणि त्या कार्याची सुरुवात आपली तिथून झाली. शेतकऱ्यांसाठी जरी तो शेवट असला तरी आपल्या गोसेवेसाठी तो आरंभ आणि सुरुवात होती. त्या अनुषंगाने आपण तिथून गोसेवेची सुरुवात केली. आज बघता बघता दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये आपल्याकडे स्टार्टिंगला सुरुवात केली आपण 350 गोमाता. पण 350 गोमाता जगवती असताना शेतकरी राजा बेहाल झाला होता, कारण पाण्याचा प्रश्न असा होता की कुठं पाणी नव्हतं ना चारा नव्हता. आपण ठरवलं होतं की आपण 350 गोमातेचं संरक्षण या ठिकाणी करूया गो छावणीच्या माध्यमातून. पण प्रत्यक्षात बघायला गेलं ग्राउंड रिपोर्ट मध्ये तर पहिल्या दिवशी 350, दुसऱ्या दिवशी 500, तिसऱ्या दिवशी 1500 आणि जवळपास 2000 गोमाता या ठिकाणी आल्या आणि आपण त्या गोमातेचा छावणीच्या स्वरूपामध्ये रक्षण केलं. आणि त्याचंच उदाहरण, त्याचंच जो आपण पाहताय, आज आपल्याकडे 500+ गोवंश आहेत. त्या गोमातेची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं. खरंच या गोमातेच्या सेवेबद्दल खूप खूप धन्यवाद. गोशाळेमध्ये फिरता फिरता आपण या प्लांट मध्ये आलेलो आहोत आणि या प्लांट मध्ये आपण बघत आहोत सगळ्या मशिनरी आहेत आणि इथे खताची निर्मिती होते. ती सेंद्रिय खत इथं बनवलं जातं. आणि आपण आपल्या समोर आहेत ओमकार कोरे भाऊ. नमस्कार. नमस्कार साहेब. सर्वप्रथम मी तुम्हाला विचारत आहे की इथं जी सेंद्रिय खताची निर्मिती होते याच्यामध्ये काय काय साधनं वापरली जातात आणि कशा प्रकारे हे बनवलं जातं हे तुम्ही सांगू शकाल का? तर आपला हा जो खत आहे शेतीसाठी अतिशय गुणकारी असा हा आपला खत आहे. आणि आपण हा जो खत तयार करत आहोत तर शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट अशी होती की आम्हाला हा यंत्राच्या सहाय्यानं पण पेरता आला पाहिजे. त्याच्यामुळे आपण ग्रॅन्युअल स्वरूपात हा खत तयार केलेला आहे. आता आपण हे खत बनवत असताना आपण एक 50% याच्यामध्ये शेण पावडर वापरतो. त्याच्यानंतर लिंबोळी पावडर म्हणजे जमिनीमधील ज्या किडी आहेत त्याच्यावर परिणाम करणारी लिंबोळी पावडर वापरतो. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये रॉक फॉस्फेट वापरतो, बेंटोनाइट पावडर वापरतो, जिप्सम वापरतो, परत बायोमिक्स वापरतो, गोकृपा अमृतम मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो. तर अशा सर्व गुण संपन्न असा हा आपला खत आहे. बरं, आपल्याला चांगल्या प्रकारे याचं प्रशिक्षण मिळालेलं आहे. तर मला सांगाल की साधारणतः 1 एकरला किती असं खत वापरलं जायला पाहिजे? तर हा खत आपण एकरी किमान 2 बॅग आपण वापरायला पाहिजे. आणि 2 बॅग वापरल्याच्या नंतर याचा साईड इफेक्ट काहीच नाही. तुम्ही जास्त जरी वापरला तरी काय अडचण नाही. पण कमीत कमी 2 बॅग जर कुणाला हा खत पाहिजे असेल तर अतिशय माफक दरामध्ये हा खत उपलब्ध करून घरपोच देण्याचं काम आम्ही करू. तर त्याच्यासाठी माझा मोबाईल क्रमांक आहे 84 21 73 75 13, 94 21 38 98 61. या नंबरवर संपर्क करून आपण आपलं जे ऑर्डर आहे ते आम्हाला कळवा. सर, आपण मगाचपासून विषमुक्त शेती बघतोय, सगळं शिवार बघून झालंय. अजूनही पुढे आपल्याला बघत आहे. तुमच्या हातात ही पाण्याची बाटली दिसते. या पाण्याचा रंग मला थोडा वेगळा दिसतो. नेमकं काय आहे? याला म्हणतात गोकृपा अमृत. हे गोपालभाई सुतारिया बन्सीगीर गोशाळा, अहमदाबादची गोशाळा आहे, त्यांनी हे तयार केलंय. मागच्या 10 वर्षापासून त्यांनी हे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे वरदान दिलेलं आहे. आजपर्यंत आपण मागच्या 8 वर्षापासून आपल्या सगळ्या ऑर्गॅनिक फार्म छत्रपती शिवाजी महाराज सेंद्रिय शेतीमध्ये याचा वापर करतोय. तर हे आहे गोकृपा अमृत. याच्यामध्ये 100 प्रकारची जीवाणू आहेत.
जसे NPK चे जीवाणू आहेत, रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, PSB आहे, ॲझोस्पिरिल्म आहे, असे वेगवेगळे जीवाणू जे मातीला पोषक करतात आणि जे पिकांना काम करतात. यामध्ये 11 प्रकारचे जीवाणू असे आहेत जे हवेतून नायट्रोजन पिकांना मिळून युरियाचं काम करतील. ह्याच्यामध्ये 7 प्रकारचे जीवाणू असे आहेत जे जमिनीतून तुमच्या पिकाला NPK मिळून देतील. म्हणजे युरिया आणि DAP केवळ 7 दिवसामधून तुमच्या शेतातून हद्दपार करण्याचं काम हे गोकृपामृत करेल आणि बिलकुल फ्री आहे. कोणाला पैसे लागत नाहीत. ह्याचा फायदा काय, एकदा जर नेलं तर तुम्हाला ते 10 वर्ष तेच विरजन म्हणून रिसायकल होत राहतं. रिसायकल होतं. तर हे एक बॉटल देतो आम्ही. 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ टाकायचा आणि 2 लिटर आपल्या देशी गाईचं ताक टाकायचं आणि एक बॉटल त्याच्यात टाकून 4-5 दिवस त्याला 1-1 मिनिट हलवायचं. 5 दिवसात ते तयार होतं. 6व्या-7व्या दिवशी फॉर एक्झाम्पल 10 लिटरचा पंप असेल तर 8 लिटर पाणी घ्यायचं, 2 लिटर हे गोकृपा घेऊन फवारायचं. त्याला बुरशी येणार नाही पिकाला, सर्व प्रकारच्या क्रॉपला फळगळ होणार नाही, फळगळ होणार नाही, बुरशी येणार नाही, ते चालतं. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक मध्ये त्याला ते नायट्रोजन मिळवल्यामुळे युरियाचे काम होतं, ग्रोथ पण होते. आणि जमिनीतून जर दिलं तर रासायनिक खत, रासायनिक औषधाच्या वापरामुळे जी माती आमची नापीक झालेली आहे त्या मातीला एकदम 2 महिन्यामध्ये सुपीक करतं. भुसभुशीत माती हे करतं. अतिशय छान आहे. 5 पद्धतीने याची शेती करता येते. आपण जर काडी कसपट किंवा शेतनावर वापरलो तर 40 ते 50 दिवसामध्ये एकदम शेणखताला कंपोस्ट करतं. म्हणजे ज्याला 1-1 वर्ष कंपोस्टिंगला लागतं ते 50 दिवसामध्ये कंपोस्ट करतं. ऊसाच्या पाचटाला सुद्धा कंपोस्ट करतं. त्याच्यानंतर पिकांचं उत्पन्न वाढवतो, मुळांची वाढ छान करतं. असं हे सेंद्रिय शेतीसाठी वरदान आहे गोकृपामृत. ऐश्वर्य संपन्न शेतकरी हे स्वप्न घेऊन आता आम्ही काम करत आहोत आणि याच्यामध्ये निश्चितपणे खूप छान यश आम्हाला मिळालेलं आहे. माझं या निमित्तानं शेतकरी बांधवांना आवाहन करायचंय. असं म्हणतात, नजर बदल जाती है तो नजारे बदल जाते हैं, कस्ती का रुख बदला तो किनारे बदल जाते हैं. आता तुम्हाला विचार बदलण्याची गरज आहे. तुम्ही विचार बदला. या देशाचं भवितव्य, या देशाचे अन्नदाते आपण आहोत. या देशाचं नशीब ऑर्गॅनिक फार्मिंगच्या माध्यमातून आपण सर्वजण गो मातेच्या कृपेने बनवूया. निश्चितपणे यामध्ये मला विश्वास आहे. आपण सगळे मिळून करूया. नक्कीच सर. सर नमस्कार. नमस्कार. वेलकम सर. प्लीज सिट हिअर. थँक्यू सर. आमची मुंबईची टीम इथे आली आणि आता गोशाळेला भेटली. गोशाळेला पूरक तुम्ही शैक्षणिक संकुल चालवतात त्याची उत्सुकता वाटली आणि म्हणून तुम्हाला भेटायला. थँक्यू सर. ही गोशाळा चालू आहे तुमची किती वर्षापासून चालू आहे? सर साधारणतः 2009 पासून आमची गोशाळा चालू आहे. त्या अगोदर आमचे वडिलोपार्जित 60 गायी होत्या आणि 60 गायी असल्यामुळे आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये 2009ला आलो. 9ला आल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्ही कम्प्युटरच्या माध्यमातून आणि सर्वांमध्ये एक दर्जेदार विद्यार्थी घडवण्याचं काम चालू केलं. त्यानंतर या ठिकाणी एक शैक्षणिक संकुल उभा केलं. विजन होतं सर राणी सारगाव परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण बनवावं ही मनोमन इच्छा होती आणि त्या इच्छेपोटी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राणी सारगावमध्ये दर्जेदार शिक्षण देणारं शैक्षणिक संकुल उभा केलं. या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून आमचा उद्देश आहे राणी सारगाव परिसरातील पालकांना मुंबई, नांदेड, पुणे आणि लातूर या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून शिकवणं होत नाही, पण ग्रामीण मातीतील हे हिरे वर आले पाहिजे, कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आम्ही हे शैक्षणिक संकुल चालू केलं. आज सर आमच्या शाळेला 570 विद्यार्थी आहेत. आजपर्यंत 14 वर्षात या शाळेचे साधारणतः 18 पोरं डॉक्टर झालेले आहेत. जवळपास 88 पोरं इंजिनियर झालेले आहेत. 22 मुलं पोस्टाच्या नोकरीला लागलेले आहेत. पोलीस भरती, MPSC, UPSC अशा अनेक परीक्षेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्तेच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान आहे. आणि शाळेला ब्रीद वाक्य दिलं, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. आणि आमचे पहिलीपासूनचे लेकर एकदम फ्लुएंटली इंग्लिश बोलतात, ज्यांचा तुम्ही आता अभ्यास पाहिलेला आहे. एक चांगला आणि दर्जेदार शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभा टाकलेला आहे सर. गोशाळेबद्दल किंवा गायीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर लहानपणापासूनच आम्ही या गोमातेच्या सानिध्यामध्ये वाढलोत. आम्ही लहानपण आमचं सकाळ सुरू अशी व्हायची की माझे वडील दूध काढायला गोठ्यामध्ये जायचे. मग त्यांच्यासोबत आम्ही गोठ्या जाणे, छोट्या छोट्या वासरासोबत खेळणे, ताजं काढलेलं दूध
त्याच ठिकाणी पिणे आणि तिथून आमची सुरुवात झाली की ह्या गोमातेची सेवा आपण केली पाहिजे. गोमातेला आम्ही गाय आणि प्राणी ह्या नात्यानं कधी बघितलंच नाही. गाय माता ही आपली आई आहे. माझे वडील नेहमी सांगायचे की ही गोमाता म्हणजे प्राणी नाही, ही गोमाता म्हणजे गाय नाही, तर ही आपली आई आहे. आणि आपल्या आईचं रक्षण करणं, संरक्षण करणं ही तुमची जिम्मेदारी आहे. ह्या जिम्मेदारीला कधीही मागे पडू नका. आणि त्या अनुषंगाने आम्ही तिथून गोमातेच्या सेवेमध्ये उतरलो. आज जे तुम्ही हे भवितव्य सगळं बघताय, ही जी शेती बघताय, ह्या गोमाता बघताय, 500+ गोमातेचं सगळं हे जे क्रेडिट आहे आमच्या वडिलांना आहे. आमच्या वडिलांनी आमच्यावर संस्कार केले आणि त्या संस्काराला आम्ही गोमातेच्या सेवेमधून आपल्या समोर दाखवलेलं आहे. आज या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून पाहत असताना जर तुमच्या मनामध्ये गोमातेबद्दल थोडीही आत्मीयता निर्माण झाली तर हे सगळं श्रेय तुमचं आहे. एक घास चारा किंवा एक दिवस दिलेली सेवा किंवा मनापासून दिलेल्या शुभेच्छा हा तुमचा खूप आशीर्वाद आहे. खूप खूप सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्य ती कृपा मातेची, हात धरिला माझा. सेवा हीच उपासना, भाव अंतरी जागा. गोमाता पावन करते कर्म जपत वागा.